गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. काल आपण प्रॅक्टिकल केलं होतं ज्याचं नाव होतं मेजर रेजिस्टन्स, इम्पिडन्स अँड इंडक्टन्स ऑफ चोक कॉईल इन व्हेरियस कॉम्बिनेशन. आज आपल्याला प्रात्यक्षिक करायचं आहे. आयडेंटिफाय द कॅपॅसिटर्स, टेस्टिंग इट फॉर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, and then test it for its good condition by ohm meter. या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय काय करणार आहोत. या प्रॅक्टिकल मध्ये आपण जे आपल्याकडे कॅपॅसिटर आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर्स आहे. या कॅपॅसिटरची आपण व्हिज्युअली इन्स्पेक्शन करून ओळख करणार आहोत. त्यानंतर याच कॅपॅसिटरला आपण चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करणार आहोत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहोत. चार्जिंग होते वेळीस काय होतं आणि डिस्चार्जिंग होते वेळीस काय होतं त्याचं ऑब्झर्वेशन करणार. सोबतच या कॅपॅसिटरचं कंडिशन चेक करणार. ठीक आहे. सर्वात पहिलं आपण काय करूया, याला व्हिज्युअली इन्स्पेक्ट करूया. व्हिज्युअली म्हणजे बघूया की या जे रेटिंग आहे, जे मार्किंग आहे त्यानुसार या कॅपॅसिटरची ओळख करूया. आता उदाहरणार्थ आपल्याकडे इथे कॅपॅसिटर आहे. हे कॅपॅसिटर आपल्याला ओळखायचं आहे की नेमकं कोणतं आहे. आता हे कॅपॅसिटरमध्ये बघा, इथे आपल्याला मार्किंगमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं साईन आहे. यावरून आपण हे म्हणू शकतो की हे जे कॅपॅसिटर आहे हे कॅपॅसिटर कोणतं आहे, पोलराइज कॅपॅसिटर आहे, जे आपण DC वर यूज करतो. याआधी आपण लेसनमध्ये कॅपॅसिटरविषयी शिकलेलो आहोत. वेगवेगळे कॅपॅसिटर जसं मायका, सेरामिक, इलेक्ट्रोलिटिक इत्यादी, प्लास्टिक कॅपॅसिटर, फिल्म कॅपॅसिटर आपण या कॅपॅसिटरविषयी शिकलेलो आहोत. त्यापैकी ज्या प्रकारामध्ये पोलराइज आणि नॉन पोलराइजच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की DC वर जे यूज होते, जसं आता इथे पोलराइज आहे तर हे जे कॅपॅसिटर आहे हे कुठे यूज होणार, DC वर. आता या कॅपॅसिटरचे जे टर्मिनल आहे, सपोज आता हे मार्किंग निघालं असेल तरी आपल्याला जर ओळखायचं असेल व्हिज्युअली तर याचे जे टर्मिनल आहे, जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो थोडासा लॉंगर आहे दॅन निगेटिव्ह टर्मिनल. त्यानंतर या कॅपॅसिटरवर जे मार्किंग आहे त्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की हा कॅपॅसिटर कोणता आहे किंवा याची रेटिंग किती आहे. जसं आता यामध्ये लिहिलेलं आहे की इथे मायक्रोफॅरेड लिहिलेलं आहे. किती मायक्रोफॅरेड आहे, 1000 मायक्रोफॅरेड आहे. सोबतच किती व्होल्टवर तो वर्किंग करतो, 25 व्होल्टवर वर्किंग करतो. त्यानंतर इथे त्याचे टेम्परेचर लिहिलेलं आहे, किती टेम्परेचरवर तो वर्क करतो. अशा प्रकारे आपल्याला या सर्व कॅपॅसिटरची ओळख व्हिज्युअली करायची आहे आणि त्याची नोंद आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये घ्यायची आहे. हा आपला पहिला टास्क आहे जो आपल्याला करायचा आहे. मी करतोय माझ्यासाठी, त्यानंतर तुम्हाला पण हे करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हा दुसरा सपोज कॅपॅसिटर आहे. हा कॅपॅसिटर पण पोलराइज आहे आणि सोबतच हा कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर असेल, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर असेल. ठीक आहे. आणि हा कॅपॅसिटरचा वापर इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये होतो. आता जसा हा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर सुद्धा एक इलेक्ट्रोलिटिकच कॅपॅसिटर आहे, स्टार्ट कॅपॅसिटर आहे. यामध्ये या कॅपॅसिटरवर लिहिलेलं आहे स्टार्ट कॅपॅसिटर आणि त्याची मार्किंगनुसार आपल्याला ओळख करायची आहे. जसं याचं व्होल्टेज रेटिंग, त्यानंतर कॅपॅसिटन्स किती आहे आणि वर्किंग टेम्परेचर किती आहे आणि सोबतच या टॉलरन्स किती आहे ते आपल्याला चेक करायचं आणि याची ओळख करून त्याची नोंद आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपण करणार आहोत दुसरा जो आपला टास्क आहे, कॅपॅसिटरला आपल्याला टेस्ट करायचं आहे फॉर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग आणि त्याची नोंद. चार्जिंग ज्यावेळेस चार्जिंग करतोय त्यावेळेस करंट कसा इन्क्रीज होतो, डिक्रीज होतो किंवा शून्य होतो याची आपल्याला नोंद घ्यायची आहे ॲमीटरमध्ये. आणि सोबतच त्याच्या अक्रॉसमध्ये किती व्होल्टेज वाढतो, कसा व्होल्टेज वाढतो, व्होल्टेज इन्क्रीज होतो किंवा नाही होत हे सगळं आपल्याला चेक करायचं आणि त्याची नोंद घ्यायची ऑब्झर्वेशन टेबल 2 मध्ये.